मला भेटलं सर. नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीची ही अद्ययावत लायब्ररी ही आमच्या अध्यक्ष राजेजी मस्के सरांच्या कल्पनेतून पुढे आलेली आहे. आणि इथं अभियांत्रिकी तसेच मॅनेजमेंट म्हणजे MBA, MCA, BCA, त्याच्यानंतर BVOC आणि इतर सुद्धा जे काही अप्लाइड सायन्स असेल, इंजिनिअरिंग सायन्सच्या रिलेटेड जे काही पुस्तकं लागतात ही सर्व पुस्तकं मुलांसाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. तसेच इतर सुद्धा म्हणजे जे मुलं आमची इंजिनिअरिंगची मुलं किंवा इतर मुलं सुद्धा वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी ते तयारी करत असतात किंवा काही कोणाला वाचनाची आवड असते तर ती तशा पद्धतीची पुस्तकं सुद्धा अवांतर वाचनाची पुस्तकं सुद्धा ह्या लायब्ररीमध्ये आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत. तर तुम्ही ह्या लायब्ररीचा जर तुम्ही परिसर बघितला तर अतिशय सुंदर परिसर इथं बनवण्यात आलेला आहे, जेणेकरून मुलगा इथं येऊन बसून एक चांगल्या पद्धतीचं ज्ञान प्राप्त करू शकेल अशा पद्धतीच्या फॅसिलिटी या लायब्ररीमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. म्हणजे याचं पुस्तक जिथं आम्ही स्टॅक रूम ज्याला म्हणतो त्या स्टॅक रूममध्ये सर्व प्रकारची पुस्तकं असतील. पुस्तक इथून घेतल्यानंतर मुलांना हे सगळं ऑटोमेशन या लायब्ररीमध्ये केलेलं आहे. इथून घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याची एंट्री होईल. तशा पद्धतीने त्याच्या पुढे जाऊन रिडिंग हॉल मोठा भव्य तसा रिडिंग हॉल तयार करण्यात आलेला आहे. त्या रिडिंग हॉलमध्ये मुलं म्हणजे मॅक्सिमम आवर्सही बसले, कितीही तासही बसले तरी ते अभ्यास करून थकणार नाही याची सुद्धा काळजी घेण्यात आली. त्याचा ॲम्बियन्स असेल किंवा त्याला जे म्हणतो आपण कंडिशिव्ह एन्व्हायरमेंट, लर्निंग एन्व्हायरमेंट, तर ती लर्निंग एन्व्हायरमेंट तिथं क्रिएट करण्यात आलेलं आहे. आणि जर पूर्ण परिसर बघितला तर एक साधारणपणे 900 स्क्वेअर मीटरची ही लायब्ररी आहे की जी म्हणजे आज फक्त अभियांत्रिकीच्या महाविद्यालयातले विद्यार्थीच नसेल तर बाहेरच्या लोकांनी सुद्धा जर आम्हाला म्हटलं की आम्हाला काही फॅसिलिटी इथं उपलब्ध करून देत असाल तर आम्ही त्या पद्धतीची सुद्धा तयारी इथं केलेली आहे, जेणेकरून इतर जे काही ज्यांना वाचनाची आवड आहे त्या लोकांना सुद्धा ही लायब्ररीचा उपयोग करून घेता येईल. मला असं वाटतं की हे अतिशय सुंदर ग्रंथालय म्हणून भविष्यामध्ये म्हणजे तळेगाव या परिसरातच नव्हे तर संबंध पुणे सिटीमध्ये अशी लायब्ररी मला असं वाटतं भविष्यामध्ये ही तयार होताना इथं आम्हाला दिसत आहे. आणि नक्कीच याचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना तर होईलच, पण समाजातील वेगवेगळे जे काही घटक आहेत त्यांना सुद्धा हा फायदा आम्ही मिळवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. यालाच लागून जसं मगाशी आपण बोललो की नूतन इन्क्युबेशन सेंटर म्हणजे याला लागणारा जो काही सपोर्ट असतो, पुस्तकं असतील, रेफरन्स बुक्स असतील, टेक्स्ट बुक्स असतील किंवा ऑनलाईन जे काय आम्ही ई बुक सबस्क्राईब केलेले आहेत डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून, तर अद्यावत डिजिटल लायब्ररी सुद्धा इथं आम्ही क्रिएट केलेली आहे, जेणेकरून जगातली कुठलेही जर्नल्स असतील, पुस्तकं असतील, ती पुस्तकं प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि जे काही आमच्याकडे कंपन्या येणार आहेत त्या कंपन्यांना सुद्धा ते पुस्तकं अवेलेबल करून आम्ही या लायब्ररीच्या माध्यमातून देणार आहोत. बाहेरचे जेव्हा लायब्ररीचा वापर करतील त्यावेळेस त्यांना काही रजिस्टर वगैरे करावं लागणार आहे का? नक्कीच त्याची प्रोसेस असेल ती प्रोसेस फॉलो करून त्यांचं एनरोलमेंट होईल आणि एनरोलमेंट झाल्यानंतर त्यांना कुठल्या कुठल्या फॅसिलिटीज मिळतील याची त्यांना माहिती दिली जाईल. कमीत कमी खर्चामध्ये कसं उपलब्ध करून देता येईल त्यासाठी प्रयत्न राहणार आहे. डिजिटल ॲज वेल ॲज जी फिजिकल बुक्स आहेत ते वाचण्यासाठी जर तुम्ही आतमध्ये पुढे आपण जाऊ सिटिंग अरेंजमेंट, ही सिटिंग अरेंजमेंट जे आहे ना वेगवेगळं सिटिंग अरेंजमेंट आहे, टेबलवर आहे किंवा टेकून पाय सरळ करून त्याला पुस्तक वाचायचं, सोफा, असं सगळं वेगवेगळं सिटिंग अरेंजमेंट आहे. पण मुलांना कसं आहे ना, मुलांना जेवढं इज फील होईल तेवढं त्यांना इंटरेस्ट इथे वाढणार आहे. इथे कॉफी मशीन आम्ही ठेवणार आहे. समजा जर रात्री उशिरापर्यंत त्यांनी कॉफी वेंडिंग मशीन आहे, कॉफी घेणे, कॉफी असं सगळं ती फॅसिलिटी जी आहे ना इथे. आणि प्लस विद्यार्थ्यांबरोबर जे प्राध्यापक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक रिडिंग रूम जे आहे सेपरेट आपण डेव्हलप केलेली आहे. मे बी आपण जास्त पुढे जाऊ. आता जर सरांनी सांगितले 16,000 स्क्वेअर फूट मधली ही मला असं वाटतं आपल्या एरियातली ही सर्वात मोठी लायब्ररी असेल. आणि जो 27,000 पुस्तकं जे आहेत ना, फिजिकल पुस्तकं जे आहेत ही उपलब्ध आहेत. डिजिटल लायब्ररीमध्ये ते वेगळंच, पण हे फिजिकल जो 27,000 पुस्तकं इथे आता उपलब्ध आहेत मुलांसाठी. या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन कराल मुलांना, ज्यांना पुस्तक प्रेमी आहेत त्यांना? जास्तीत जास्त वेळ इथे घालवा मुलांनी. म्हणजे आम्ही जो टाइम जो मगाशी मी सांगितला की टाइम जो आमचं जे टार्गेट असतो सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत ही लायब्ररी मुलांसाठी ही ओपन असावी. आणि फ्युचरमध्ये जर मुलांनी डिमांड केली तर 24 तास असावी. म्हणजे मुलं इथं जर समजा 24 तास बसून त्यांना अभ्यास करायचा. आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जे मुलं देतात ना तर त्यांना इन्व्हायरमेंटचं लागतं अभ्यास करण्यासाठी.
ते इन्व्हायरमेंट त्यांना इथं मिळेल. म्हणजे ज्या तळेगाव आसपासची जी मुलं असतील त्यांना जी अभ्यासिका म्हणून जे आहे ना की हे सुद्धा आमचं डेव्हलप करायचं जो आहे प्रयत्न. आणि आपण आता नवीन शैक्षणिक धोरण 2020 सुद्धा राबवतो आहोत, तर त्या पद्धतीने सुद्धा आपण जी काही तयारी लागते लर्निंग रिसोर्सेसची, तर ती पूर्ण लर्निंग रिसोर्सेसची तयारी या लायब्ररीमध्ये केली. जसं आहे ना की हेगडे साहेबांनी मला म्हणजे आठवते की ऑलमोस्ट मागच्या जोपर्यंत त्यांना प्रॉपर दिसत होतं की अक्षरशः खूप मोठी मोठी जाड पुस्तकं जे आहेत ना ते 2-2, 3-3 दिवसात वाचून काढायचे एवढं त्यांना. आणि जे आहे ना आपल्या लायब्ररीमधनं पुस्तकं मागवून जे आहे ना तसं जे आहे ना की त्यांची जी इच्छा होती की जे आहे ना तशी लायब्ररी जे आहे ना असं मुलांनी जास्तीत जास्त तिथे घाला. पुस्तकं वाचणं कमी झालेलं आहे, मग त्याचं वाचणं वाढेल कधी तशी इन्व्हायरमेंट क्रिएट करायचं म्हणून ते क्रिएट केलेलं आहे. आणि साहेबांचा पुढे जे आहे ना तुम्हाला तो फोटो पण दिसेल की त्यांचं जे स्वप्न आहे ते त्यांच्यासमोर जे पूर्ण पुढं करण्याचा प्रयत्न झालेला आहे असं दिसेल. अजून एक छोटी गोष्ट सरांनी सांगितली नाही पण ती मला ॲड करायची होती. ही लायब्ररी ज्यावेळेला बनवलं चाललं होतं किंवा रिडिंग रूम तिथे गेल्यानंतर बघाल स्वतः मस्के साहेब मागच्या 3 महिन्यापूर्वी इंग्लंडला जाऊन आले, वेगवेगळ्या देशामध्ये त्याच्या विद्यापीठामध्ये जाऊन आले आणि तिथे जी सिटिंग कॅपॅसिटी असते, कम्फर्ट ज्याला म्हणतो लायब्ररीमध्ये, नुसतं एका खुर्चीवर नाही. एखाद्या मुलाला वाटते की मी जर झोपून अभ्यास करायचा किंवा जशी आपल्याला सवय की खिडकीमध्ये बसून अभ्यास करायचा, तशा प्रकारच्या फॅसिलिटी या स्वतः मस्के साहेबांनी तिथे जाणीवपूर्वक तयार केलं, ते तर तुम्हाला आता बघायला मिळेल. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त आवडीनं जो कोणी काम केलेलं आहे लायब्ररीला हिरारीनं तर मुंबई येथील संतोष शेळके यांनी जी प्रचंड मेहनत घेतली या लायब्ररीला लवकरात लवकर तयार करण्याची, त्यांचं एक खूप मोठं याच्यात क्रेडिट आहे. या गोष्टी कदाचित आपल्याला माहीत नसतात कारण ह्या बॅकग्राऊंडला कुठेतरी आहे. असं जे आहे ना तिथं टेबल आहे त्याच्यावर मला पाहिजे तिथे का तिथे सोडता येईल म्हणून आपल्याला एका वेळेस निवांत गर्दी नाही साहेबांचं